गेला ग, पण माझी आई होण्याची इच्छा पूर्ण नाही झाली. उलट ती भावना माझ्या मागून घरात आली आणि दिवस सुद्धा गेले. हरकत नाही, पण घरातले सगळे तिचेच लाड करतात. मी या घरात असणार नसण्याचा कोणाला काहीच फरक पडत नाही ग. म्हणजे कसं ना, तिला दिवस गेले म्हणून माझी किंमतच कमी झाली घरात. असं काहीच नाहीये आणि मला नाही वाटत की कोणाच्या मनात देखील असं असेल. आपल्या घरात असा भेदभाव तर अजिबात होणार नाही. असं तुला वाटतं सिंचू? सगळ्या घरांमध्ये ना सून जेव्हा सासरच्यांना वारस देते ना, तेव्हा घरात किंमत असते. तुझ्या सासरी पण असंच असणार आहे. अगं माझ्या सासरी तर मी त्या घरची लेक असल्यासारखं मला जपतात. असं तुला भासवलं जातं. म्हणजे तू ना मनाने खूप चांगली आहे म्हणून काही गोष्टी तुझ्या लक्षात येत नाही. तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त कौतुक तुझ्या थोरल्या जाऊबाईचं होतं, तुझं नाही, हो की नाही? आणि तू एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यात वाढलेली मुलगी त्या दळवींच्या घरी लग्न करून गेली आणि त्यांचीच झाली. तू तू किती प्रॉब्लेम फेस करतेस, पण त्याची जाणीव आहे का तुझ्या सासरच्यांना? नाही, तुझे सासू सासरे या उलट तुझ्या मोठ्या जावेचं कौतुक करतात, तुझं नाही. खरंच का वहिनी, माझं त्या घरात कधीच कौतुक होत नाही. आणि म्हणूनच सांगते मी तुला, तू काडे पाटलांची लेक आहेस. त्या दळवींच्या घरामध्ये तुला किंमत मिळालीच पाहिजे. तू ना योग्य संधी साध आणि त्यांच्या मनात तुझी जागा निर्माण कर. तू हिरोईन आहेस हे दाखवून दे त्यांना, आणि तेव्हाच त्या घरात तुला मान मिळेल. बरोबर आहे वहिनीचं. खरं तर आजवर मी माझ्या गाडे पाटील असण्याचा फायदा करून घेतला असता तर आज घरातली लाडकी सून मी असते. पण आता मी एकही संधी सोडणार नाही. मी समजू शकतो. अरे बाबांचा जीव नसला तरी सुलू आहे ना माझ्याकडे. सुलोचना आत्या? अरे आत्या ती जगासाठी आहे, माझ्यासाठी सुलू. आई गेली पण आत्या नशिबात होती. आईनंतर तिनेच सांभाळलं मला, खूप जीव लावला. खरं सांगू सिद्धू, सुलू आहे ना आपली बेस्ट फ्रेंड आहे. विराज आणि स्वराज कसे आहेत? हा, दोघे मस्त आहे. स्वराज दादा तर वडिलांसारखा जीव लावतो. आणि मी तुला एक गोष्ट सांगितली ती सोडायला, त्यात काही प्रगती आहे का? दारू सोडू आणि काय करू? ती सिद्धू, लय माहिती आहे यार, दारू पेल्यावर आहे ना लाईक कडक झोप लागते. आणि मग झोपल्यावर स्वप्नात आई दिसते. स्वप्नात आईला बघण्यासाठी तुला दारूची गरज आहे? सोड रे, तुला नाही करणार. तुला खूप चांगली फॅमिली मिळाली, जप त्यांना. हे आनंदीवर रागवत नाही ना? अरे नाही रे. चल मी पण काय बोलत बसलो, येतो मी. ए ही वेडी मुलगी अशीच पेंगत बसेल कॉफी प्यायली नाही तर. त्यासाठी कॉफी आणायलाच पाहिजे.
हवीशी मला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती सिद्धू बाबा किती सॉलिड मज्जा आली ना आणि आपल्यासोबत अजून एक मस्ती करायला बेबी येणार आहे हो ना मला एकदा ते कसं बेबी घरी येतोय ना तसंच झालंय त्या बेबीच्या सगळी केअर आहे ना मी घेणार हा. माझे टॉईज शेअर करणार आणि मी त्याच्यासाठी आहे ना पोयम बोलणार आणि स्टोरीज पण त्याला बोलून दाखवणार आणि तुम्हाला माहिती आहे का ते बेबी मला आनंदी ताई बोलणार रोज त्याच्या शेजारी मी झोपणार हा. हो बाळ आनंदी ताईच्या शेजारीच झोपणार. मी तर आता क्लासमध्ये पण सगळ्यांना सांगितलंय की मी मोठी ताई होणार आहे म्हणून आणि बेबीला माझ्या शाळेत पाठवूया हा. बाप रे आनंदी ताईंचं शाळेचं पण ठरलंय वाटतं. माझं तर आधीच ठरलं होतं